नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत TAIT 2017 साली घेण्यात आलेल्या पेपर 29 मधले प्रश्न। तर आता सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 11, खालील अटीनुसार व्याख्यान पद्धत सर्वात योग्य आहे। पर्याय आहे जेव्हा शिक्षक एखादे नवीन अवघड विषय सुरू करतात, जेव्हा एखादे शिक्षक सिद्धांतक पैलू समजावून सांगत असते, जेव्हा एखादे शिक्षक एका प्रात्यक्षिकाबद्दल समजावून सांगत असते, वरीलपैकी काहीच नाही। तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी काहीच नाही। प्रश्न क्रमांक 12, डॉक्टर प्रणय रॉय हे रिकामी जागा या क्षेत्राशी संबंधित आहे। पर्याय खेळ, संगीत, पत्रकारिता, शिक्षण। तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक सी, पत्रकारिता। प्रश्न क्रमांक 13, समान कार्य करणाऱ्या पेशींच्या गटाला रिकामी जागा म्हणतात। कोशिकामय उत्तक अवयव संस्था। तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक बी, उत्तक, टिश्यूज। प्रश्न क्रमांक 14, सूचना खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायामधून खालील अक्षर शब्द संख्या निवडा। पक्षी उडणे, साप, भित्रा, खडखडाट, सरसटणे, छिद्र। तर याचा अचूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक सी, सरपटणे। प्रश्न क्रमांक 16, आउट ऑफ द गिवन 4 word only one is not spelled correct. Find out the word that not correct spelled. Familiar, grammar, gender, grievous. The correct option is option number A, familiar. खालीलपैकी कोणता वास्तविक मासा नाही? सिल्वरफिश, मासा, सॉ मासा, हॅमर मासा, सकर मासा। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, सिल्वर मासा। प्रश्न क्रमांक 17, दिलेल्या पर्यायांपैकी वेगळे ते निवडा। TSRS, PONP, LK, JL, HGFH। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, TSRS। प्रश्न क्रमांक 18, फासा फेकताना स्पष्ट कशाची 3 संख्या मिळविण्याची संभाव्यता? पर्याय आहे 1-3, 1-6, 1-9, 1-12। तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक बी, 1-6। प्रश्न क्रमांक 19, सूचना अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करण्यासाठी खाली दिलेल्या P, Q, R, S आणि T ही 5 वाक्ये योग्य क्रमाने पुनर्रचना करताना खाली प्रश्नांची उत्तरे द्या। P, एका उंदराने आपले चोखमोड केल्याने सिंहाला खूप राग आला आणि त्या उंदराला त्या आपल्या पंजाने मारणारच होता। Q, उंदराने लगेच आपल्या टोकदार जाळे तोडून टाकले आणि सिंहाची सुटका केली। R, एक सिंह जंगलात गाढ झोपलेला असताना एक उंदीर त्याच्या अंगावर खेळत होता। S, त्यानंतर लगेच एका शिकाऱ्याला जाळ्यात सिंह अडकला आणि तिथून जाण्यात उंदराने सिंहाला पाहिले। T, एक दिवस मी नक्की मदत करेन असे सांगत उंदराने माफी मागण्याची विनंती सिंहाला केली। या विचाराने सिंहाला हसू आले आणि तो निघून गेला। पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी कोणते वाक्य तिसरं असेल? पर्याय आहे A, T, B, P, C, Q, D, R। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, T। प्रश्न क्रमांक 20, सूचना अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करण्यासाठी खालीलपैकी P, Q, R, S आणि T हे 5 वाक्ये योग्य क्रमाने पुनर्रचना करा। त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे द्या। P, एका उंदराने आपली झोपमोड केल्याने सिंहाला खूप राग आला आणि तो त्या उंदराला आपल्या पंजाने मारणारच होता। Q, उंदराने लगेच आपल्या टोकदार दातांनी जाळे तोडून टाकले आणि सिंहाची सुटका केली। R, एक सिंह जंगलात गाढ झोपलेला असताना एक उंदीर त्याच्या अंगावर खेळत होता। त्यानंतर लगेच एका शिकाऱ्याच्या जाळ्यात सिंह अडकला आणि तिथून जाण्याच्या उंदराने सिंहाला पाहिले। T, एक दिवस मी नक्की मदत करेन असे सांगत उंदराने माफी मागण्याची विनंती सिंहाला केली। या विचाराने सिंहाला हसू आले आणि तो निघून गेला। पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी कोणते वाक्य चौथं असेल? पर्याय आहे A, S, B, Q, C, R, D, P। तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक ए, S। या पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघू। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका।